नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर. माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनेलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. मित्रांनो, सर्वदूर येल्लो मोजॅकचा हाहाकार माजलेला असताना आपण आपल्या सोयाबीनचे कशा प्रकारे रक्षण करायचे, त्यासाठी फवारणी नियोजन काय असायला पाहिजे याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वदूर दिसत असेल आपल्या सोयाबीनमध्ये एकासुद्धा ओळीला किंवा एका बाजूला किंवा कान्याकोपऱ्याला कुठेसुद्धा एकसुद्धा झाड हे येल्लो मोजॅकचं तुम्हाला दिसणार नाही. याचं आपण सुरुवातीपासून नियोजन काय केलं आहे ते तुम्हाला मी यूट्यूबला आपल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आणि आपला प्लॉट कशा प्रकारे वाचवता येईल यासाठीचा हा प्रयत्न असणार आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही सोयाबीनला जबरदस्त अशी ग्रोथ येऊन शेंगासुद्धा आज 90% शेंगा झालेल्या आहे. तर आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये 3 दाण्याच्या शेंगा तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळेल आणि एका झाडावर जवळपास 150 ते 200 शेंगा तुम्हाला दिसेल. त्यासाठी आपण अळीनाशकामध्ये क्लोरांट्रानिलिपोल 18.5% SC फॉर्ममध्ये असलेलं सिंजो किंवा कोराझन हे सर्व प्रकारच्या अळींपासून रक्षण करणारं उत्कृष्ट असं एक अळीनाशक आहे. त्याचप्रमाणे पांढऱ्या माशीच्या आणि येल्लो मोजॅकपासून आपल्या सोयाबीन पिकाला वाचविण्यासाठी आपण SLR 525 पांढऱ्या माशीच्या 3ही अवस्था यामध्ये कंट्रोल होतील. त्याचप्रमाणे दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण भरारीसारखं एक संजीवक घेतलेलं आहे. निसर्गातील दुर्मिळ घटकापासून बनविलेलं अत्यंत शक्तिशाली संप्रेरक असून खूप कमी वेळात याचा पिकांना फायदा होतो. दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये याला आपल्याला फवारायचं आहे. त्याचप्रमाणे पोटॅशियम शोनाइट, ज्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅश आणि सल्फर हे 3ही घटक असलेलं वरखत आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे या सर्व औषधीसोबत IMC ॲक्टिवेटर हे स्टिकर, स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर आहे. IMC ॲक्टिवेटर हे सिलिकॉन बेस्ड टेक्नॉलॉजीपासून तयार केलेलं स्प्रेडर आहे. ते एक नॉन आयोटिक स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीतील वापरलेले कीटकनाशकं आणि इतर सर्व कृषी रसायनाला अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकाच्या सर्व भागावरती त्वरित पसरविते. शिवाय याचा कृषी रसायनासोबत कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे आपल्या फवारलेल्या सर्व औषधाचा परिणामकारकता वाढवते आणि तुम्हाला आपल्या पिकापासून सर्व अळी, अंडी आणि पांढऱ्या माशीपासून पिकाचं रक्षण करते. त्यासाठी आपण एक IMC ॲक्टिवेटर, स्टिकर, स्प्रेडर आणि फवारलेलं होतं. तुम्ही बघू शकता संपूर्ण प्लॉटमध्ये एका जरी ठिकाणी तुम्हाला येल्लो मोजॅकचं झाड आढळलेलं असेल तर दाखवा. तुम्हाला निरोगी आणि सशक्त असा प्लॉट हा दिसेल. या अगोदर आपण येल्लो मोजॅकचा एक व्हिडिओ तयार केलेला होता. काही शेतकऱ्यांनी ते प्लॉट रोटावेटर करून पूर्ण संपवून टाकले, परंतु आपल्या सोयाबीनवरती अजून कुठल्याही प्रकारचा रोग तुम्हाला दिसणार नाही. 3 आणि 4 शेंगा भरलेल्या तुम्हाला या प्लॉटवरती दिसेल. मित्रांनो, सर्वत्र येल्लो मोजॅकचा हाहाकार पसरलेला असतानासुद्धा आपण आपला प्लॉट या प्रकारे डेव्हलप केला. आपण सुद्धा आपल्या सोयाबीनच्या पिकाचे रक्षण करायचं असेल तर शेवटच्या फवारणीत का होईना या प्रकारे बघा, तुम्ही 3 आणि 3 दाण्याचे शेंगा तुम्हाला जास्तीत जास्त दिसेल.
तर ह्या औषधाचा एकदा फवारणी करून आपल्या पिकाचं रक्षण करू शकता, जेणेकरून भविष्यात येणारं आर्थिक संकट पासून आपण वाचू शकतो. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना लाईक करा आणि येल्लो मोजॅकपासून जागृत करा. येल्लो मोजॅकपासून कशाप्रकारे वाचता येईल याविषयी जनजागृती सर्वत्र पसरवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन आणि टेक्निकल व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळेल.